फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.68% इतका लागला आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 2.9%नी घसरण झाली आहे। नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली, ही माहिती विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विकास महामंडळाचे अनिल साबळे यांनी दिली आहे। फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आपण उच्च माध्यमिक या विभागाची परीक्षा त्या ठिकाणी घेतलेली होती। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीमध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी पार पडली होती। आज उच्च माध्यमिकचा निकाल माननीय राज्य मंडळाने या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि या घोषित निकालानुसार राज्याचा जो काही निकाल आहे तो 89.79% एवढा लागलेला असून छत्रपती संभाजीनगरचा जो काही निकाल आहे आपल्या विभागाचा तो 88.68% एवढा निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण जर बघितलं 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचा जो निकाल होता तो 91.88% 91.88% एवढा निकाल लागला होता। या वर्षी 89.79% तर जी काही घसरण आहे निकालाची मागच्या वर्षीच्या तुलनेत ती 2.9%ने कमी निकाल आपला यावर्षी त्या ठिकाणी लागलेला आहे। एकूण विद्यार्थी आपले 1,82,688 मुलं प्रविष्ट झाले होते परीक्षेला, पैकी 1,62,022 विद्यार्थी हे पासआउट झालेले आहेत आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की उत्तीर्णतेचं प्रमाण 88.68% आहे। नेहमीप्रमाणे यावर्षी देखील मुलींनी निकालामध्ये बाजी मारलेली आहे। राज्यामध्ये 6.35% उत्तीर्णतेचं मुलींचं प्रमाण हे मुलांपेक्षा जास्त असून आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 6.22% मुलींनी या उत्तीर्णतेमध्ये बाजी मारलेली आहे। मुलांपेक्षा जास्त मुली या उत्तीर्ण त्या ठिकाणी झालेल्या आहेत।